चित्रपटाची सुरुवात होते मौलानाच्या अपहरणाने. 4 लोक, 3 मुलं आणि 1 मुलगी त्याला किडनॅप करतात आणि त्याच्यासमोर एकच अट ठेवतात, सत्य कबूल कर. कारण त्या मौलानाने एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. यानंतर कथा आपल्याला घेऊन जाते एका मोठ्या गटाकडे, जिथे बाबा, नेता आणि प्रभावशाली लोक ज्यांनी मुलींचं आयुष्य खराब केलं, त्यांच्यावर दशमीच्या दिवशी अंतिम न्याय होणार असतो. आणि या सगळ्या प्रकरणात येतो कृष्णकांत, एक इमानदार ऑफिसर, ज्याला फक्त 24 तास दिले जातात ही केस सॉल्व्ह करण्यासाठी. पण जसा-जसा तो सत्याच्या जवळ जातो, तसतसा प्रेक्षक हादरतो. मग काय खरंच या 4 जणांनी रचलेली योजना यशस्वी होते का? आणि दशमीचा रावण कोण ठरवणार? हाच या चित्रपटाचा मुख्य प्रश्न आहे. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2024 मध्ये आलेला दशमी या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन देणार आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते एका मौलानापासून, ज्याला काही लोक किडनॅप करतात. मौलाना स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तेवढ्यात तिथे 4 लोक येतात. त्यात 3 मुलं आणि 1 मुलगी असते. आणि आपल्याला कळतं की या चौघांनी त्या मौलानाला किडनॅप केला आहे. मौलाना त्यांना विचारतो की त्यांना नेमकं काय हवंय? त्यांनी त्याला का किडनॅप केलंय? तेव्हा त्यातील एक मुलगा मौलानाला सांगतो की त्यांना फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. यानंतर ती मुलगी तिथे कॅमेरा लावते आणि मौलानाला सांगते की त्याने आपले सर्व गुन्हे कबूल करावेत. आणि इथेच आपल्याला कळतं की मौलानाने एका मुलीशी चुकीचं कृत्य केलं होतं. त्याच्यावर केसही दाखल झाली होती, पण त्याला जामीन मिळाला होता. आणि याच कारणामुळे या चौघांनी त्याला किडनॅप केलं होतं. त्यानंतर हे चौघं डॉक्टरांचे कपडे घालून ॲम्ब्युलन्समध्ये एका हॉस्पिटलमध्ये जातात. तिथे एक बाबा ॲडमिट असतो, ज्याचे नाव असतं सत्यानंद. हे लोक डॉक्टर बनून सत्यानंदलाही किडनॅप करतात आणि त्याला घेऊन निघतात. इथे कळतं की सत्यानंदनेही एका मुलीशी जबरदस्ती केली होती आणि त्यालाही दुसऱ्या दिवशी जामीन मिळणार होता. पण त्याआधीच या लोकांनी त्यालाही किडनॅप केलं. यानंतर समजतं की हे सगळं विजयादशमीशी संबंधित आहे, कारण दुसऱ्या दिवशीच विजयादशमी होती. सत्यानंद हॉस्पिटलमधून गायब झाल्याची बातमी पसरते, ज्यामुळे ही केस कृष्णकांत नावाच्या एका ऑफिसरकडे दिली जाते. त्याला 24 तासांच्या आत काहीही करून सत्यानंदला शोधायचं असतं. सगळ्यांना वाटत होतं की सत्यानंदला त्या मुलीच्या घरच्यांनीच किडनॅप केलं असेल, जिच्यासोबत सत्यानंदने चुकीचं कृत्य केलं होतं. कारण सगळ्यांना खात्री होती की दुसऱ्या दिवशी कोर्टात सत्यानंदला बेल मिळणारच आहे. इथे कळतं की सत्यानंद एक पॉवरफुल माणूस आहे आणि त्याने सगळ्यांना विकत घेतलं होतं. त्यामुळे कोर्टाची प्रक्रिया फक्त नावापुरतीच होती. त्याला बेल मिळणारच होती. त्यामुळे तो खूप रिलॅक्स होता. पण आता त्याचं किडनॅपिंग झालं होतं. यानंतर आपण कृष्णकांतला पाहतो, जो आपल्या एका ज्युनियर ऑफिसर रिधिमासोबत मिळून त्या ॲम्ब्युलन्सचा शोध घ्यायला लागतो. त्याला कळतं की ॲम्ब्युलन्सवरची नेम प्लेट नकली होती. शिवाय सत्यानंदला जेव्हा ते लोक घेऊन जात होते, तेव्हा त्यांनी आपले चेहरे झाकले होते. त्यामुळे ते नेमके कोण आहेत हे त्यांना कळत नव्हतं. तेव्हाच कृष्णकांतला कळलं की एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात तो व्हिडिओ चित्रपटाच्या सुरुवातीला तयार केलेला त्या मौलानाचा कन्फेशन व्हिडिओ होता. यानंतर कृष्णकांत सत्यानंदच्या आश्रमात जातो आणि तिथे चौकशी करतो. पण तिथून त्याला काही विशेष माहिती मिळत नाही. दरम्यान पोलिसांना ॲम्ब्युलन्स आणि ती जागा सापडते जिथे किडनॅपर्स थांबले होते. पण तिथे गेल्यावरही पोलिसांना काही विशेष माहिती मिळत नाही. मात्र याच दरम्यान एका चर्चच्या फादरचंही कन्फेशन अपलोड होतं, ज्यात त्याने मान्य केलं होतं की त्यानेही एका मुलीसोबत चुकीचं कृत्य केलं होतं. हे पाहून कृष्णकांत रिधिमाला सांगतो की तिने एथिकल हॅकर मोनिकाला बोलवावं आणि हे व्हिडिओ कुठून अपलोड होत आहे त्याचा सोर्स आणि लोकेशन शोधून काढावं. दरम्यान कृष्णकांत त्या मौलानाच्या घरी जातो. तिथे पोहोचल्यावर त्याला कळतं की मौलाना गायब झाल्यापासून ती मुलगी आणि तिचं कुटुंब देखील गायब आहे. दरम्यान कमिशनरवर मुख्यमंत्र्यांचं खूप प्रेशर असतं की हे केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला हवी आणि सत्यानंदचा पत्ता लागायला हवा. कारण सगळ्यांना वाटत होतं की कदाचित सत्यानंदचा देखील एखादा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. शेवटी मोनिकाला हे समजतं की हे सर्व व्हिडिओ कुठल्या लोकेशनवरून अपलोड होत आहे आणि ती जसंच ही माहिती पोलिसांना देते, ते लोक तिथे पोहोचतात. तिथे पोलिसांना एक लॅपटॉप दिसतो आणि ते ओपन करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच वेळी एक डॉक्टरचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसतो आणि तो लगेचच व्हायरल होतो. प्रत्यक्षात तो लॅपटॉप अशा पद्धतीने ठेवला होता की जर कोणी तो सुरू करण्याचा प्रयत्न करेल, तर तो व्हिडिओ आपोआपच व्हायरल होईल. आणि तसंच घडलं. त्यामुळे पोलिसांच्या हातूनच एका डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यात त्या डॉक्टरने मान्य केलं होतं की त्याने एका मुलीसोबत चुकीचं कृत्य केलं होतं. हे पाहून पोलीस तो लॅपटॉप जप्त करतात आणि इथे हेही स्पष्ट होतं की ज्या लोकेशनवरून ते व्हिडिओ अपलोड होत होते आणि जिथे हा लॅपटॉप सापडला होता, तो खरं तर त्या डॉक्टरचंच घर होतं. त्यानंतर एक अनाउन्समेंट होते की उद्या संध्याकाळी 7:30 वाजता लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.
प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी विजयादशमी होती आणि त्याचवेळी हा लाईव्ह स्ट्रीम होणार होता. हे पाहून कृष्णकांतला समजतं की हे सगळं किडनॅपिंग आणि कन्फेशन कुठेतरी दसऱ्याशी जोडलेलं आहे. म्हणून तो रिधिमाला सांगतो की मागील 2 वर्षात ज्या ज्या लोकांनी मुलींशी चुकीचं कृत्य केलं आहे आणि नंतर जामिनावर सुटले, त्यांची यादी तिने आणावी. त्याचवेळी मोनिका कृष्णकांतला सांगते की हे तिन्ही व्हिडिओ याच लॅपटॉपवरून अपलोड झाले होते. ते 3-3 तासाच्या अंतराने शेड्यूल केले होते. त्यामुळे ते आपोआपच अपलोड होत होते. हे पाहून कृष्णकांत तिला सांगतो की हा लॅपटॉप कुठून खरेदी केला आहे ते शोधून काढ. दरम्यान मुख्यमंत्री हे सगळे व्हिडिओ पाहून खूपच त्रस्त झाले होते. त्यांना अजूनही कळलं नव्हतं की सत्यानंद कुठे आहे. त्यामुळे त्यांनी कृष्णकांतला बोलावलं आणि या केसबद्दल विचारू लागले. कारण त्यांनाही संशय होता की ज्या प्रकारे हे व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि सत्यानंदचं किडनॅपिंग झालं आहे, ते एकमेकांशी कनेक्टेड आहे. याशिवाय मुख्यमंत्री आणि कमिशनर यांना धमकी मिळाली होती की जर त्यांनी हे व्हिडिओ ब्लॉक केले तर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील आणि खरंच 2 ठिकाणी पोलिसांना बॉम्ब सापडले होते, जे त्यांनी डिफ्यूज केले. पण तरीही धोका खूप मोठा होता. त्यामुळे हे सगळे खूपच तणावाखाली होते आणि किडनॅपरचा पत्ता कोणत्याही परिस्थितीत शोधायचा होता. कृष्णकांत मुख्यमंत्र्यांना सांगतो की 7:30 वाजेपर्यंत सगळं स्वतःच संपेल किंवा त्याआधीच तो सगळं संपवेल. तेवढ्यात अजून 2 व्हिडिओ अपलोड होतात. एक शिक्षकाचा आणि एक सोशल वर्करचा, ज्यांनीही तसंच घृणास्पद काम केलं होतं. यानंतर आपण पाहतो की सत्यानंदला हे सगळे लोक जोरदारपणे टॉर्चर करत होते आणि दुसरीकडे कृष्णकांतसमोर ती लिस्ट येते ज्यात त्या सर्व लोकांची नावे होती ज्यांनी मुलींशी चुकीचं वागलं होतं, पण नंतर बेलवर बाहेर आले होते. एकूण असे 23 लोक होते. त्यापैकी 9 जणांचं आधीच किडनॅपिंग झालं होतं. आता कृष्णकांत ऑर्डर देतो की उरलेल्या 14 लोकांवर नजर ठेवली जावी. याच दरम्यान कृष्णकांतला कळतं की या 14 लोकांमध्ये एक एम-एल-ए देखील आहे. त्याला जामीन मिळाल्यानंतरही तो थांबला नव्हता. उलट त्यानंतर त्याने बऱ्याच मुलींसोबत चुकीचं कृत्य केलं होतं. हे पाहून कृष्णकांतला समजतं की पुढचं किडनॅपिंग याच एम-एल-एचं होणार आहे. म्हणून तो आपल्या असिस्टंटसोबत त्या एम-एल-एला शोधायला निघतो. त्यांना कळतं की एम-एल-ए नेहमी एका घरी जात असे, जिथे आई-मुलगी राहत होते आणि तो एम-एल-ए त्या आईसमोर तिच्या मुलीशी जबरदस्ती करत असे. त्या दोघीही आई-मुली काहीच करू शकत नव्हत्या. कारण त्यांना ठाऊक होतं की जर त्यांनी काही केलं तर तो एम-एल-ए त्यांना ठार मारून टाकेन. त्यामुळे त्यांच्याकडे हे सगळं सहन करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. पण आज जेव्हा तो एम-एल-ए त्या मुलीला रूममध्ये घेऊन जातो, तेव्हा तिची आई त्याच्या दारूमध्ये झोपेचं औषध मिसळून देते, ज्यामुळे ते सगळे माणसं बेशुद्ध पडतात आणि ते बेशुद्ध होताच हे चौघे म्हणजे किडनॅपर्स तिथे पोहोचतात आणि त्या मायलेकीच्या मदतीने एम-एल-एला किडनॅप करून नेतात. एम-एल-एला किडनॅप करून हे लोक नेत असतानाच तिथे कृष्णकांत पोहोचतो. आता त्या मायलेकी कृष्णकांतला पाहतात आणि लगेचच स्वतःही बेशुद्ध असल्याचा बहाणा करतात. म्हणजेच त्यांचा या किडनॅपिंगमध्ये काहीच संबंध नाही असं सर्वांना वाटावं. कृष्णकांतला सगळं समजून आलं. त्याला खात्री होती की किडनॅपर्सनी आपलं शेवटचं किडनॅपिंग करून टाकलं आहे. प्रत्यक्षात त्यांनी एकूण 10 लोकांना किडनॅप केलं होतं आणि रावणाचे डोके देखील 10च असतात. हे पाहून कृष्णकांतला ठाऊक होतं की विजयादशमीच्या दिवशी हे लोक या 10 लोकांसोबत नक्कीच काहीतरी करणार. म्हणून तो त्या मुलीच्या घरच्यांचा शोध घेतो, ज्यांच्याशी या लोकांनी चुकीचं वागलं होतं. त्यानंतर त्यांना सगळ्यांना तो पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो. कारण त्याला माहिती होतं की त्यांना ठाऊक आहे की नेमकं कोणत्या लोकांनी ही 10 लोकांना किडनॅप केलं आहे. पण वारंवार विचारूनही ते काहीच सांगत नाही. कारण त्यांचं म्हणणं असतं की जेव्हा त्यांच्यासोबत चुकीचं घडलं होतं, तेव्हा पोलीस आणि बाकीचा समाज कुठे होता? त्यावेळी कोणीच त्यांना मदत केली नव्हती. मग आता त्यांनी का नावे सांगावी? आता कृष्णकांत त्यांना समजावतो की जर या लोकांनी त्यांना मारून टाकले तरीही काही बदल होणार नाही. कारण काही काळ या गोष्टीबद्दल चर्चा होईल आणि जसाच नवीन विषय येईल, लोक हेही विसरून जातील. शेवटी त्या किडनॅपर्सना शिक्षा होईलच. पण तरीही कृष्णकांतला काहीही माहिती मिळत नाही. यानंतर कृष्णकांतला समजतं की लॅपटॉप ऑनलाईन ऑर्डर केला गेला होता आणि तो तेजस अग्रवाल नावाच्या व्यक्तीने ऑर्डर केला होता. तो एका बॉईज हॉस्टेलमध्ये डिलिव्हर झाला होता. तेव्हाच कृष्णकांतला कळतं की एका पॉलिटिशियनचं कन्फेशन व्हिडिओ बाहेर आला आहे आणि ते पाहून जनतेमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. आता जनता या सगळ्यांचा खरा चेहरा समजून गेली होती आणि त्या सर्वांना शिक्षा व्हावी अशी मागणी करत होती, ज्यांनी मुलींवर अन्याय केला होता. जनतेसाठी ते चारही किडनॅपर्स हिरो झाले होते. कारण लोकांचं म्हणणं होतं की हे किडनॅपर्स जे काही करत आहे ते योग्यच करत आहे. यानंतर कृष्णकांत बॉईज हॉस्टेलमध्ये जातो आणि तिथे चौकशी करतो. त्याबरोबरच तो तिथे शोधमोहीम देखील राबवतो आणि त्याला अनेक पुरावे सापडतात. त्याला समजतं की किडनॅपर्स कोण आहेत. खरं म्हणजे किडनॅपर्सची नावं होती तेजस, सचिन, सोहेल आणि अनामिका. पण हे चौघेही तिथे उपस्थित नव्हते
आता कृष्णकांतला या चौघांना पकडणं आवश्यक होतं, कारण रावण दहनाला काहीच वेळ उरला होता. म्हणून कृष्णकांत पोलिसांसोबत या चौघांना सगळीकडे शोधू लागतो. तेव्हाच त्याला एक चहा विकणारा माणूस भेटतो. तो त्याला सांगतो की जर तो त्याची कहाणी ऐकेल तर त्याला सगळं कळेल की हे चौघे कुठे आहेत. हे ऐकल्यावर कृष्णकांत त्या चहावाल्याची कहाणी ऐकू लागतो. प्रत्यक्षात त्या चहावाल्याची एक मुलगी होती, दशमी. या चौघांना ती खूपच आवडायची. ते नेहमी तिला भेटायला यायचे, तिच्यासोबत खेळायचे. तिच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा तेच करत असत. एक दिवशी दशमी दशऱ्याच्या मेळ्यात गेली होती. तिथे काही विकृत लोकांच्या नजरा तिच्यावर पडल्या आणि त्यांनी तिला किडनॅप केलं. त्यानंतर तिला जंगलात घेऊन गेले आणि चारही लोकांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा या चौघांना दशमीबद्दल समजलं, तेव्हा ते सगळीकडे तिला शोधू लागले. पण दुसऱ्या दिवशी त्यांना जंगलात दशमीची प्रेत सापडली. तिची अवस्था पाहून हे चौघंही आतून खचून गेले होते. दशमीची ती अवस्था त्यांना सहन होत नव्हती. ते काहीही करून त्या लोकांना शिक्षा द्यायचं ठरवत होते, ज्यांनी दशमीबरोबर हे सगळं केलं होतं. त्यांना पूर्ण विश्वास होता की कायदा त्यांना नक्कीच शिक्षा देईल. पोलिसांनी ते लोक पकडले सुद्धा, ज्यांनी दशमीवर अत्याचार केला होता. पण काही दिवसातच त्यांना जामीन मिळाला आणि ते पुन्हा पूर्णपणे मोकळे झाले. हे पाहून त्या चौघांचा संताप अनावर झाला. म्हणजे ज्यांनी एका मुलीबरोबर इतकं भयंकर कृत्य केलं होतं, त्यांना इतकी सहज सुटका मिळाली होती. मग त्या चौघांनी ठरवलं की ते दशमीच्या मृत्यूचा बदला घेणारच. त्यांनी संधी साधून त्या लोकांना किडनॅप केलं आणि पुन्हा त्याच जंगलात घेऊन गेले जिथे त्यांनी दशमीला नेलं होतं. तिथेच त्यांनी त्यांना जिवंत जाळलं, ज्या ठिकाणी त्यांनी दशमीवर अत्याचार केला होता. या घटनेनंतर या चौघांनी ठरवलं की जसं रावणाचं दहन केलं जातं, तसं ते या कलियुगातील रावणाचं दहन करतील. म्हणूनच त्यांनी 10 लोकांना किडनॅप केलं होतं, जेणेकरून रावणासोबत त्यांनाही जाळून टाकता येईल. ही कथा ऐकल्यावर कृष्णकांतला समजतं की ते चौघेजण कुठे असतील. खरं तर रावण दहनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होतं आणि कृष्णकांत त्या ठिकाणी जायला निघतो. पण तिथे रावण दहन होणार असल्यामुळे ते पाहायला प्रचंड गर्दी जमली होती. त्या गर्दीमुळे कृष्णकांत पटकन पुढे जाऊ शकत नव्हता. दरम्यान आपण बघतो की ते चौघजण रामायणातील पात्रांच्या वेशात आले होते. त्यानंतर त्यांनी रावणाला जाळलं. प्रत्यक्षात रावणाचे 10 शिर होते आणि त्यांनी त्या 10 लोकांना त्या 10 शिरांमध्ये बांधून ठेवलं होतं. त्यामध्ये प्रेमानंद आणि तो पॉलिटिशियनही होता. आता मात्र लोकांमध्ये त्या गुन्हेगारांविषयी अजिबात सहानुभूती नव्हती. लाईव्ह स्ट्रीमिंग सर्वजण पाहत होते आणि सगळ्यांनाच वाटत होतं की या लोकांबरोबर असंच व्हायला हवं. त्यामुळे त्यांनी रावणाला पेटवलं, ज्यामध्ये ते 10 जण जिवंत जळून मारल्या गेले. यामुळे त्या सर्व मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, ज्यांच्यावर त्यांनी अत्याचार केले होते. तेव्हाच कृष्णकांत तिथे पोहोचतो. पण तिथे पोहोचल्यावर त्याला दिसतं की ते चौघेजण तिकडून निघून गेले होते. पण कृष्णकांतला कडून चुकलं होतं की ते त्याला कुठे भेटतील. म्हणून तो थेट चहावाल्याकडे जातो, जिथे ते चौघेजण बोलत बसलेले असतात. अचानक कृष्णकांतला कमिशनरचा फोन येतो. तेव्हा कृष्णकांत त्याला सांगतो की की त्याला तिथे पोहोचायला उशीर झाला होता. ट्रॅफिक खूप जास्त असल्यामुळे ते चौघजण त्याच्या हातून निसटले. हे ऐकून कमिशनरलाही समजतं की कृष्णकांत खोटं बोलतोय. तो त्यांना वाचू इच्छितो, म्हणून हे सगळं करतोय. तेव्हा कमिशनर कृष्णकांतला सांगतो की यावेळी त्याचं फक्त ट्रान्सफर होणार नाही, तर त्याला नोकरीतूनच काढून टाकलं जाईल. कारण ते चौघेजण त्याच्या हातून पकडले गेले नाहीत. पण कृष्णकांत म्हणतो काहीही झालं तरी चालेल. त्यांना माहिती होतं की ते बरोबर करत आहे आणि योग्य काम करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे जर यासाठी त्याची नोकरीसुद्धा गेली तरी जाऊ द्या. कारण काहीही झालं तरी कलियुगातील रावणाला शिक्षा देणं खूप जास्त गरजेचं होतं. आता कृष्णकांत कॉल कट करतो आणि त्या चौघांना सांगतो की त्यांनी परत आपल्या हॉस्टेलमध्ये जावं. पण त्यांच्या जाण्यापूर्वी कृष्णकांत त्यांना एक प्रश्न विचारतो. यावेळी तुम्ही कलियुगातील रावणांना जाळलं, पण काय तुम्ही हे प्रत्येक वर्षी करणार? यावर ते चौघं उत्तर देतात, आम्ही सुरुवात केली आहे. कदाचित पुढच्या वर्षी कुणीतरी आमच्यापासून प्रेरणा घेऊन पुन्हा अशा प्रकारे कलियुगातील रावणांचा अंत करेल. हे ऐकून कृष्णकांत म्हणतो, म्हणजे तुम्हाला खात्री आहे की यामुळे खरंच बदल घडेल? त्यावर त्यांचं उत्तर असतं, इतका मोठा धोका घेतलाय, इतकं सगळं केलंय, त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की बदल नक्की होईल. हे ऐकल्यानंतर कृष्णकांत त्यांना हॉस्टेलमध्ये जाण्यास सांगतो. त्यानंतर कृष्णकांतही आपल्या घरी परततो आणि आपल्या सस्पेन्शनच्या बातमीची वाट पाहू लागतो. कारण सगळीकडे रावण दहनाची चर्चा सुरू होती. पण अचानक सर्व न्यूज चॅनलवर बातमी बदलते. भारत-पाकिस्तान सीमेवर गोळीबार सुरू झाला आहे. हे पाहून कृष्णकांतला समजतं की सीएमने त्याला माफ केला आहे. आता त्याची नोकरी जाणार नाही. कारण अशा प्रकारे अचानक न्यूज बदलण्याचा अर्थ की लोकांचं लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवलं जात आहे. कारण लोकांना एकदा नवीन बातमी मिळाली की ती जुनी गोष्ट विसरून जातात. आणि यासोबतच मंडळी, दशमी हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, ही होती दशमी या चित्रपटाची थरारक कथा.
कायद्याच्या नावाखाली गुन्हेगार सुटत होते, पण 4 जणांनी स्वतः न्याय मिळवून दिला. प्रश्न इतकाच आहे की खरंच बदल झाला का? की सगळं पुन्हा पूर्वीसारखं सुरू राहील? तुम्हाला काय वाटतं? कृष्णकांतनं योग्य केलं का? आणि हे 4 आधुनिक रामायणातील पात्र खरंच हिरो होते की गुन्हेगार? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच आणखी भन्नाट आणि थरारक चित्रपटांच्या एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.